नमस्कार मित्रांनो, आम्ही YouTube चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, खूप जणांना व्यवसाय करायचा असतो, पण व्यवसायासोबत त्यांना एक भांडवल असणं हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी भांडवलाबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, काही डॉक्युमेंटेशन सांगणार आहे. तुम्हाला जर व्यावसायिक कर्ज हवं असलं तर त्या गोष्टीसाठी मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देणार आहे. तर तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील, तुम्हाला कुठून गोष्टी कराव्या लागतील, हे सर्व स्टार्ट टू एंडिंगपर्यंत हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. तुम्हाला पूर्ण गोष्टी समजून जातील. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलंच पाहिजे मित्रांनो. कारण की या सर्व गोष्टी तुमच्यासाठी मी आणत असतो. तुम्हाला भविष्यामध्ये एक बिझनेस उभा करता यावा यासाठी मी तुम्हाला हेल्पफुली आणि त्याच्याबद्दल मलाही सुद्धा काही गोष्टी शिकण्यासाठी भेटतात. कारण की मला जो पण व्हिडिओ बनवायचा असतो त्यासाठी मी स्टडी करून त्या गोष्टीसाठी वेळत असतो. तर 4 गोष्टी माझ्या नॉलेजमध्ये येतात. सर्वात गोष्ट पहिली मित्रांनो, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला भांडवलाची गरज आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे तुमच्यापाशी तुमचे डॉक्युमेंटेशन क्लिअर पाहिजे. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे खूप सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि एक बँक अकाउंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कुठला तरी तुमच्या प्रूफ असणं गरजेचं आहे, की प्रूफ म्हणजे एक तुमचं नावावर कुठली तरी जमीन असो या शॉप असो काहीतरी असणं गरजेचं आहे. नसलं तरी त्याच्यासाठी आपण एक गोष्टी सांगूच काय करायचं, काय ऑप्शन असतं. सर्वात मेन म्हणजे मित्रांनो, यासाठी हे डॉक्युमेंटेशन तुम्हाला का लागतात? कारण कुठला व्यवसाय तुम्हाला उभा करायचा आहे त्याची एक प्रोजेक्ट फाईल तुम्हाला उभी करावी लागते. प्रोजेक्ट फाईल तुम्ही उभी केल्यानंतर त्याच्यावर तुमचे KYC डॉक्युमेंट जॉईन करून तुमच्या ज्याही तुम्ही राज्यामध्ये राहता, महाराष्ट्रात कुठल्याही आपल्या तालुक्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या ठिकाणी एक सेतू कार्यालय असतं. सेतू कार्यालयामध्ये सर्वात अगोदर सरकारची कुठली योजना असते तर ती त्या ठिकाणी त्यांना लिंक येते, त्यांना माहिती पुरवते की हे योजना सरकार लाभवते, ह्या व्यवसायासाठी एवढं तुम्हाला निधी भेटणार आहे. या गोष्टी सरकार त्या ठिकाणी लाभवत असतं. आता तुम्हाला सांगतो, कुक्कुटपालनासाठी गायांसाठी आहे, शेळीपालनासाठी खूप सारे योजना सरकार राबवत असतं. तर तशा योजना तुम्हाला फक्त आणि फक्त सेतू कार्यालयामध्ये त्याची सर्वात अगोदर माहिती होती. दुसरी म्हणजे आपल्या तालुक्याच्या जो जिल्हाधिकारीचं ऑफिस आहे तिथं तुम्हाला त्या ठिकाणी नोटीस भेटेल की काय सरकारनं नवीन योजना राबवत आहे आपल्या राज्यामध्ये. त्या गोष्टी तुम्हाला तालुक्यामध्ये काय गोष्टी राबवत आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल भेटतील. सर्वात मेन ज्या पण तुमच्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्या ठिकाणी तुमचं सिबिल म्हणजे तुमचं एक तुम्ही बँकेचे व्यवहार कसे ठेवले आहे, तुम्ही लोन घेतलं आहे, कुठले कर्ज तुमच्याकडनं चुकले गेले नाही, प्रॉपरली तुमची EMI गेलेली आहे, दर हप्ता तुमचा प्रॉपरली गेलेला आहे, त्यासाठी सिबिल हे तुमचं खूप छान असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक आपला IT रिटर्न असतो, म्हणजे आयकर विभागाचा एक IT रिटर्न फाईल असतो. इयरली तो भरावा लागतो. आणि आत्तापासूनच मित्रांनो, माझा व्हिडिओ बघितल्यानंतरच त्यानंतर इथून पुढं कायम तुम्ही तुमचा IT रिटर्न हा फाईल केलाच पाहिजे. कारण की तुम्हाला ज्यावेळेस कुठलंही कर्ज घ्यायच्या वेळेस तुम्हाला मित्रांनो खूप IT रिटर्न तुम्हाला खूप गोष्ट मदत करते. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सिंगल 1 to 1 व्हिडिओ बनवणार, कसं करायचं, काय गोष्टी करायच्या. मेन म्हणजे व्यवसाय करताना आपल्याला कोणती गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कर्ज घेताना किती % आपल्याला उचललं पाहिजे, कोणत्या गोष्टी कशा करायच्या हे मी सांगत राहणार. तर त्याच्यामध्ये तुम्हाला IT रिटर्न ही गोष्ट फाईल करणं गरजेचं आहे. तुमचं पूर्ण प्रोजेक्ट एक फाईल तुमची त्या ठिकाणी रेडी झाल्यानंतर तुम्हाला ज्याही बँकेकडनं ज्याही योजनेमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. कारण की सरकार काय करतं, डायरेक्ट तुमच्याकडे पैसे आणून देत नाही. ते योजना आणतात, त्या योजना बँकेकडं, सरकारी बँकेकडं राबवण्यासाठी जातात. तर तुम्हाला जे त्यांना डॉक्युमेंट लागतात, कोणी कधी व्यावसायिक लोनसाठी एक 7/12चं तुमचं नाव पाहिजे, 7/12मध्ये काहीतरी एक प्रूफ तुम्हाला त्या ठिकाणी लागतं. बाहेर मार्केटमध्ये फायनान्शियल कंपन्या खूप बसल्या पण त्याच्यामध्ये यांचं पर्सेंटेज खूप आहे. आणि सरकार अशा योजना राबवत राहतात. त्याच्यामध्ये तुम्हाला विमासुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. कारण तुमचा बिझनेस कधी लॉस गेला, कुठं प्रॉफिट म्हणजे एक निगेटिव्ह पॉईंटमध्ये गेलं, होत नाही कोणाचं बिझनेसमध्ये, होत नाही, थोडं अप अँड डाऊन चालू राहतं पण होत नाही. जर गेलं तर रिकव्हरीसाठी ते त्या ठिकाणी त्या गोष्टी करून घेतात की कसं मॅनेज करायचं, पैसा कसा रिकवर करायचा सरकारनं, ते त्यांच्याकडे त्या गोष्टी असतात. तर त्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन प्रॉपरली पाहिजे. मी पूर्ण व्हिडिओमधून गृहकर्ज तुम्हाला जे बिझनेस लोन लागतं आहे त्यासाठी काय काय गोष्टी लागतात रिपीट सांगतो. तुमचं एक आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रॉपरली डॉक्युमेंटेशन, बँकमध्ये एक अकाउंट असणं गरजेचं आहे. तेही तुमच्या बिझनेस रिलेटेड असो या तुमचं असलं तरी चालतं. त्यानंतर तुम्हाला ते करंट अकाउंटमध्ये कन्व्हर्टेशन ते करून घ्यावं लागतं की ते नवीन अकाउंट तुम्हाला त्या ठिकाणी ओपन करावं लागतं. आणि इयरली आजपासूनच घ्या, तुमच्या CA ला भेटा, तुमचे जो पण IT रिटर्न फाईल करत असेल त्याला भेटा,
तुमचं IT रिटर्न प्रॉपरली फायलिंग करायला चालू करा. कारण की यांनी मित्रांनो तुमचे सिबिल खूप छान राहतं आणि तुम्हाला बँक खूप लवकरात लवकर लोन देतं. कारण मार्केटमध्ये खूप जणांकडं चांगले प्रोजेक्ट आहे, पण त्यांचं सिबिल चांगलं नसल्यामुळं बँका पण कर्ज देत नाही. कारण की तुम्ही एक व्यावसायिक आहे. तुम्ही जर एखाद्याचं सिबिल खराब असलं म्हणजे तुमच्याकडे व्यवहार खराब आहे, तुमच्याकडून हा पेन घेऊन जातोय आणि त्या पेनचे 15-20 दिवस झाले त्यांनी पैसेच रिटर्न दिले नाही, तुमच्या माइंडमध्ये निगेटिव्ह पॉईंट असतो की अरे साधं पेनचे पैसे देऊ शकत नाही, तर माझे अजून मी त्याला जर मोबाईल विकला, डायरी विकली, काही XYZ तुम्ही जे पण विकता ते विकलं तर आम्हाला रिटर्न देत नाही. सेम टू सेम बँकेचं एक असतं. कारण बँकेचाही बिझनेस आहे, तर त्यांनाही पण तुम्हाला 4 पैसे देतात, तर तेही त्या पाठीमागे 4 पैसे कमवत असतात. त्यामुळे प्रॉपरली तुमचं KYC, आधार कार्ड, पॅन कार्ड, IT रिटर्न केलं पाहिजे, बँक अकाउंट पाहिजे, तुमचं सिबिल चांगलं पाहिजे, एक प्रूफ म्हणून काहीतरी गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. आणि हे सर्व गोष्टी तुमच्या जे पण सेतू कार्यालय असेल तुमच्या तालुक्या जिल्ह्याला, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करून तुमचे डॉक्युमेंटेशन सबमिट करून तुमचे बिझनेस प्रोजेक्ट फाईल उभी करून त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंटेशन देऊन तुम्हाला एक 3 ते 4 महिन्यामध्ये आरामात तुमची फाईल ओके, तुमचं प्रोजेक्ट ओके असेल तर तुमच्या ब्रांच मॅनेजरने, जो पण त्या ठिकाणचा ब्रांच मॅनेजर असेल त्याच्याकडून डॉक्युमेंटेशन ओके आले आणि तुमचा प्रोजेक्ट अप्रूव्हल झाला, तर मित्रांनो तुम्हाला लोन भेटण्यासाठी खूप इझिली तुमचा व्यवसाय तुम्ही आरामात उभा करू शकता. मित्रांनो, हे लोन फक्त तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी घ्या. एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा आहे, काही मोठ्या मोठ्या करायचं आहे, मिनिमम 1-2 CR म्हणजे 1-2 करोड रुपये त्या इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, अशा लोकांनीच हे लोन घ्यावं. कारण मित्रांनो, छोटे व्यवसाय असेल तर त्यामध्ये तुम्ही लोनच्या भानगडीत पडू नका. जेवढं तुमच्याकडं भांडवल असेल त्या भांडवलापासून तुम्ही व्यवसाय उभा करू शकता. असं नाही की प्रत्येक बिझनेससाठी लोनच लागतं. मिनिमम तुम्हाला गरज आहे बाबा छोटा व्यवसाय मी त्याच्यात उभं करू शकतो, तर तुम्ही करा. जर मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचं, मोठ्या गोष्टी करायच्या, त्यासाठी हे लोन तुम्ही घेऊ शकतात. आणि त्यामध्ये तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला आरामात त्या गोष्टी समजतील, कसं काय गोष्टी, आणि ते करत्यावेळी फक्त आणि फक्त पेशन्स ठेवा. कारण की सरकारी कामाला 100% सपोर्ट असतो, पण थोडा वेळ लागतो. कारण की वेळ लागण्याचं कारण काय, पूर्ण प्रॉपर डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय केल्याशिवाय कुणी कोणाला लोन देत नाही. तर त्यामुळे तुम्हाला त्या प्रोसेस चालू असताना थोडा पेशन्स ठेवावा लागतो. जरी पण लोन अप्रूव्हल नाही झालं तर बाहेरच्या बँकेत जरी तुम्ही अप्लाय केलं त्या ठिकाणी पर्सेंटेज जास्त असतात. त्यामुळं जेवढं होईल तेवढा व्यवसायासाठी सरकारी योजनेचा लाभ घेत जा. धन्यवाद मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, कुठे राहा, चांगले राहा, स्वतःची काळजी घ्या आणि एक छोटासा का होईना मित्रांनो व्यवसाय उभा करा आणि स्वतःच्या जीवनाला चांगलं जगण्याच्या प्रयत्नात राहा. धन्यवाद.